नमो बुद्धाय, जय भीम। नमो बुद्धाय। महाराष्ट्राचे कवी, गायक, गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांचं आज दुःखद असं निधन झालेलं आहे। मी आता शहीद स्मारक माता रमाबाई नगर घाटकोपर या ठिकाणी आहे। थोड्याच वेळात महाराष्ट्राचे प्रबोधनकार भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांचं पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी घेऊन येणार आहेत। आपण या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी प्रभाकर दादा पोखरीकर यांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे ते या शहीद स्मारकामधील ही जागा आपण पाहतात। प्रभाकर दादा पोखरीकर यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी चालू आहे का बघा। आंबेडकरी चळवळीतील महिला भगिनी असतील, हे सर्व अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आपण पाहतात। आपल्या सोबत आहेत कवी मुक्तानंद जगताप आणि आपले दुसरे सोबत आहेत शाहीर मुकुंद होवाळ। जगताप साहेबांना आपण विचारू की प्रभाकर दादा पोखरीकर यांचं आज निधन झालेलं आहे, काय सांगाल आपण? खरं वास्तविक आज प्रभाकर दादांचं निधन हे संपूर्ण कलावंतांच्या दुःखाच्या आणि लोककलावंत सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य यांच्या दुःखाचं एक कारण आणि त्यांच्या कारकिर्दीचं एक आज या ठिकाणी स्मरण हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। दादांची कारकीर्द ही माझ्या सानिध्यामध्ये आणि जवळीक असताना झालेली, मी त्यांच्या जवळजवळ कमीत कमी 15 वर्ष सानिध्यामध्ये होतो। त्यांची माझ्याकडे ये-जा होती, पण त्यांच्या स्वभावामध्ये एवढी लीनता होती, एवढी गायकी असतानासुद्धा ते सामान्य कलाकारांचासुद्धा ते मान ठेवून आणि त्यांच्याबरोबर सत्कृत्याने ते सतत वागत असत आणि कोणत्याही कलाकाराचा उपमार्ज होणार नाही याची ते दक्षता घेत असत। त्यांच्या कार्यक्रमांमधून त्यांनी जे प्रबोधन केलं ते संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि संपूर्ण देशालासुद्धा उपबोधक ठरलेलं आहे। अशा भीमशाहिरांना, प्रबोधनकारांना आणि कवी गीतकार प्रभाकर पोखरीकर दादांना मी माझ्या लोककलावंत सांस्कृतिक मंचतर्फे मी अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो। जय नमो बुद्धाय, जय भारत। मुकुंद होवाळ साहेब शाहीर, काय सांगाल आपण दादांच्या निधनाबद्दल? आज दादांचं निधन झालं। आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठी शोकांतिका पसरलेली आहे। आज दादाच्या जाण्याने समाजामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांनी आयुष्यामध्ये जी चळवळ पेरली समाजामध्ये, आयुष्य आपलं अख्खं संपूर्ण आयुष्य घालवलं समाजासाठी आणि आज त्यांच्यावरची अशी परिस्थिती आली, फार मोठी शोकांतिका आहे। आम्ही दादांसाठी कमीत कमी गायक मुकुंद होवाळ, अनेक प्रतापसिंग बोदडे, सुषमादेवी झाले, चंद्रभागा गायकवाड झाले, अनेक कलावंत समाजामध्ये अतिशय दादांचं काम फार चळवळीचं होतं आणि ते निघून गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झाली। दादा परिवर्तन कला महासंघामध्ये उपाध्यक्षपदावर होते। गेली मी आज 20 वर्षापासून त्यांच्यासोबतच काम करत आलो आणि दादांचं काम अतिशय चांगुलपणाचं होतं। कलावंताला जवळीक करणं, मायाने गोंजरणं, एखाद्या कलावंताला पुढं कसा येईल नवोदित कलावंत याची आशा बाळगणं आणि लिखाण करणं, समाजामध्ये नवनवीन लिखाण करून समाजाला प्रेरित करणं, असा दादांचा पगडा होता। आज दादा गेले, आज माता रमाई आंबेडकर नगरमध्ये त्यांचं याच ठिकाणी शहीद स्मारक सभागृहामध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचा शेवा आता 10-5 मिनिटांमध्ये याच ठिकाणी येईल।
आणि त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांची अंत्ययात्रा बाबा त्यांचं एक स्वप्न होतं की मी मेल्याच्या नंतर माझा शेव किंवा माझं अंत्यदर्शन किंवा माझे अंत्यविधी हा दादर चैत्यभूमी याच ठिकाणी व्हावं त्यांचे एक स्वप्न होतं, त्यांची अपेक्षा होती की ते गेल्याच्या नंतर ती आज याच ठिकाणी माता आंबेडकर नगरमधील शहीद स्मारक सभागृहातले आमच्या दादा अशोक हिरे आणि तालुका अध्यक्ष येथील स्थानिक कार्यकर्ते यांनी ते लक्षात बाब घेऊन त्यांचं स्वप्न अधिक साकार होत आहे एवढं बोलून मी परिवर्तन कला महासंघाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून 2 शब्द पुरे करून पोहोचेल. जेव्हा मी डबलचे कार्यक्रम करत होते त्यावेळेस प्रभाकर पोखरेकर कवी गायक, प्रसिद्ध कवी गायक आहेत, जेव्हा आमच्या एरियामध्ये आले, आसलमध्ये आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की लेडीज कोणी मिळत नाही. तेव्हा फर्स्ट टाईम दादांचा माझा कार्यक्रम चेंबूरमध्ये झाला. तिथून माझी सुरुवात डबलच्या कार्यक्रमाला झाली. पण एवढं चांगलं गायलं दादांनी माझ्याबरोबर ना, आणि त्याच्यानंतर पण त्यांचे माझे कार्यक्रम होत गेले, पण एकदम चांगले कार्यक्रम, कधीच काही एक वेळवाकडा शब्द नाही, एकदम सामाजिक कार्यक्रम, एकदम चांगला कार्यक्रम होता. म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आजच्या दिवशी त्यांच्या मी श्रद्धांजली आदरांजली त्यांना मानण्यासाठी आले. बोला. फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अखंड चळवळीसाठी गायन आणि कलेला वाहून घेतलेले व आपलं अखंड आयुष्य आंबेडकरी चळवळीला बहाल करणारे भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. ही आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी असून एक समाजाच्या चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण करणारी गोष्ट आहे. प्रभाकर पोखरीकर यांनी आपलं अखंड आयुष्य सुरुवातीला पॅन्थरसाठी, नंतर आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलं. त्यांनी सिनेसृष्टीतले कलावंत सोनू निगम आणि अनेक कलावंतांना बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाची गीतं गायला लावून चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आणि चळवळीची गाणे गात असताना व्यसनांपासून अगदी बिडी, सिगारेट, पान इत्यादी दारू इत्यादी व्यसनापासून ते आलीत राहिले. आणि त्यांनी एक पायंडा घालून दिला की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे त्यांनी जसं पंचशिलेप्रमाणे आपलं जीवन अखंडपणे जगले, चळवळीसाठीच जगले आणि चळवळीसाठीच हे झाले. ही त्यांच्या विशेष स्मृतीला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने व लोकमोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम.